नमस्कार मित्रांनो, तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. तर आज आलतो मनोज भाऊ बरोबर शेतात आणि तर पाहुण्याचा त्यांचा कार्यक्रम पण होता. नवीन देवीची स्थापना करायची होती. शाकाहारीच असते चैत्र महिन्यात, काय बघ कापाकापी नसते. मग आलोय रानात. तर आज काय व्हिडिओ काढणं झालं नाही कार्यक्रमात असल्यामुळं. तर म्हणलं शेतात मग काय आहे काय नाही, तर अचानक लक्षात आलं म्हणलं व्हिडिओ काढताना तर दाखवावं. तर आलोय रानात. मग तर बघा मग ही रानात काय काय आहे. कोक्या वरटतात झाडावर लय. हरभरा आहे बघा. हे बघा हरभऱ्याला असं घाट लागले. ते हरभऱ्याला लय घाट लागले. ते लय हरभरा चांगला आलाय. हे कांद्याचं बी आहे. ह्याच्यात बी येतं कांद्याचं, ह्याच्यात बी येतं. इकडे गिनीगोल गवत आहे जनावराचं. इकडे बघा आंब्याचं गच्छ कसं आहे बघा. इकडं असं शेतात आहे. आणि भुईमुग आहे. हो काय आंब्याची असं कसं आंबा आहे ते दिशा आंबा आहेत बघा. हे लोणच्याचं आंबा आहेत म्हणते ती. हे बघा लय आंब्याला आंबा लागले ते. हो का झाड बारकं दिसते पण लय झाडं लागले. ते लयच आंबं लागले ते झाडाला. झाड बारकं दिसते पण. हे बघा अशा पद्धतीनं आणि इकडं हरभरा आहे. हे बघा हे हरभरा आहे. किती हरभरा दाट आहे. हो का घाट घाट बी दाटच्या दाट आहे. नुसतं हरभऱ्याला कंबराला हरभऱ्याला लागते. आणि बघा ही काय बघा बरं. ही इकडं भुईमुग आहे बघा. ही भुईमुग गुडघ्याला लागतो या. बघा अशा पद्धतीने भुईमुग आहे. ही अजून शेंगा लागले नाहीत. ह्याला आरा लागले ते आता शेक. बघा अशा शेंगा लागले ते भुईमुगाच्या. आणि मित्रांनो हे बघा ही तिळाचं झाड आहे. ही तिळाची बोंड आहे. ह्यात तिळ येते. हे बघा ह्याच्यात तिळ येते. तिळ येते ह्याच्यात. ही तिळाची झाड आहेत सगळे. आहे तिथे ही तुम्हाला जे असते का ही तिळाची झाड आहे. ती भुईमुगात भुईमुग बी असला आलाय मोठाच्या मोठा. हे बघा अशा पद्धतीनं आहे. भुईमुग लय मोठा आला आहे. आणि तुम्हाला पाणी कशाचं आहे बघता इकडं काय तुम्ही म्हणसाल इकडं विहीर आहे, नदी आहे किंवा कॅनल आहे, काही नाही इकडल्या भागात. तर बोर आहे. आणि बोरचं पाणी बघा असं शेततळ केलंय. आणि अशा शेततळात बोरचं पाणी साचवते ती. आणि इथून परत मोटराने उपसा करायचा. तर अशा पद्धतीने ही गावाकडची शेती आहे बघा. आणि ही तिळाची झाडं लय येते. तिळ तर लय होते. लय तिळ तर येते. हो का ही सगळी झाडं तिळाचीच आहे. ती भुईमुगात भुईमुग बी लय भारी आलाय खायासारखाच. आणि लका हो का दुसरी गोष्ट अजून म्हणजे दुसरी गोष्ट हो का चवळीच्या शेंगा आहेत ह्या. हो का ह्या चवळीच्या शेंगा आहेत. आणि ह्या चवळीच्या शेंगा आणि भाजी तर चवळीची अशी एक नंबर लागते का नाही चवळीच्या शेंगाची. हो का ही महाग आहे. ही मिळत नाही त्या चवळीच्या शेंगा इकडं. उन्हाळ्यात ही पाणी असल्यावर माणूस काय पण करू शकतं. पाण्याच्या कडेला असल्यामुळं काय पण करता येते. कशी आली चवळी बघा. ही हे बघा भुईमुग तिकडं मकाची कणसं रानात पडले ती. तर बघा भुईमुग पण मोठा मोठा आलाय. आणि तुम्ही बघा कधी तीळ आपल्याला जी तीळ खातो आपण तीळ गुळ म्हणतो सक्रातीला ह्याला ती. हे बघा ही तीळ येतं. आणि ह्या तिळाच्या ह्याच्यात ह्या बोंड्यात तीळ येतात. ही तिळाची बोंड आहे. तिळाची बोंड म्हणते ह्याला. आणि ह्याच्यात पांढरं शुभ्र असं तीळ येतात. भुईमुग बी लय भारी आलाय. लय तिळ आहे. लय भारी तिळ आहे इथं. हरभरा तर तुम्ही बघितलायच. आणि
बघा ही देशी आळू आहे, पण केवढी मोठी पानं झाली ती ह्या आळूची. बघा केवढी आळूची पानं झाली ती. ही लय मोठी मोठं आळू आहे. केवढं आळूचं पान आहे. एक ही 1 2 3 ती पान आहे. पण बघा आंब्याला तर आंबा किती लागले ते. बारक केवढं झाड तर केवढं लय. हो का बघा कसं आंबा लागले त्या आंब्याच्या झाडाला. ह्या कोंबड्या पण आहेत त्या. आळूची पाणी मोठी इकडे आंबा येतं. ह्या आळूची पान आहेत इकडे कोंबड्या येत्या. देवी महिमा तुम्ही अनेक कथा ऐकल्या. गेंगन फुल वाहिले अंबाबाईला. इकडे मकाची कणस पडले ते राहणार सगळे. बऱ्याच कथा तुम्ही ऐकल्या. आता ही 3.5 पिताची कथा ऐका आणि तुम्हाला ती नक्कीच आवडेल अशी देवी भक्ता चरणी विनंती करतो. तर मग ऐकूया. बघा अशा पद्धतीने आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आहे आंब्याची झाडं. ही तुम्हाला दाखवलं भुईमुगाच्या शेंगा. आणि बघितला शेततळ पाणी कमी आहे, पण पाणी कमी आहे पण मी काय केलेलं आहे ह्यांनी खड्यात बोरचं पाणी सोडून ते उपसा करते ते. इकडे काही नदी नाही, कॅनॉल नाही किंवा बोर नाही. बोरवरच सगळं आहे. नदी कॅनॉल असं काही नाही. पाण्याचा सोर्स इकडे काही नाही. तरी पण शेतकरी आबदतो आणि बोर घेऊन असं कमी बोरला पाणी असलं की असं शेततळ घ्यायचं आणि त्याच्यात बोर सोडून परत उपसा करायचं. तर भुईमुग गुडघ्याला लागतोय. त्यात भुईमुगात तिळ किती येते तुम्ही बघितलं. तिळ कशात नाही येतात ते बघितलं तुम्ही. तिळ तर तुम्ही तिळ बघितलं तर ही कोणाची तिळाची बोंड आहे ती हे. आणि ह्याच्यात तिळ येतात. अजून पकलं नाही, हिरवं आहे अजून हे. तर अशा पद्धतीनं शेत आहे. मला जरा व्हिडिओ काढा वाटला. आंब्याची झाडं मस्त आहे ती. थोडंसं हिरवं मस्त वाटलं. इकडच्या भागात हिरवं नाही एवढं तरी पण म्हणलं व्हिडिओ काढावाच. आणि हो काही शेंगा अशा लागल्या त्या भुईमुगाच्या. ही भुईमुगाच्या शेंगा अशा लागल्या ते. तर अजून शेंगा काय खायला आले नाही त्या. अजून कवळ आहे ते शेंगा मित्रांनो. तर काही कारणास्तव त्याला शाप मिळाला. मित्रांनो आलतो कार्यक्रमाला. मग आमचं भाऊ वारल्यावर हे आलते ते सगळेच. मग आपण कसं असतं यावं जावं बी लागतं. मी एकटा असल्यामुळे मला सगळीकडे पळावं लागतंय. स्पीकर चावलाय तिकडं. माणसं जेवते ती. या कोणाचा झालाय कार्यक्रम झालाय. आता देवीचा अभिषेक हे ब्राह्मणाकडे सगळं व्यवस्थित पूजा विधी होऊन जेवणाचा विधी चालू आहे. आता जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. तर म्हणलं थोडंसं व्हिडिओ काढावं म्हणलं. जरा चांगलं वाटलं. जरा हिरवं वातावरण गार वाटतं इथं. तर तुम्ही भुईमुग बघितला, तिळ बघितला. आणि काल माझं लय धावपळ झाली. काल मी काम केलेलं तुम्ही बघितलंच. आणि घरकुल आलं आता त्याच्यामुळं सामान सगळं ह्याच्यात दुसरं शिफ्ट केलंय. लय शिफ्ट कराय म्हणजे काय एवढं आपण काय म्हणते ते एवढा पदवीधर नाही. शिफ्ट म्हणजे थोडं सामान आहे. शिफ्ट करायला म्हणजे असं काय लय काही हे नाही. होय बाबा सोपान कपाटन देवाना नामकं नमकं असं काही नाही. आपलं सामान थोडं कार बरंच गाळा काढले दिवसभर. दमून थकून गेलतो. काल उपास होता. मग लय आपदा झाली. मग अजून थोडं राहिले. आता ते गॅस आहे तिकडे न्यायचं आहे दुसरीकडच्या घरात. तर मग आता म्हणलं ह्यांचा कार्यक्रम होता. चैत्र महिन्यात काय शाकाहारी कार्यक्रम असतात. बकऱ्या फेकऱ्याचं काय नसतं ते कार्यक्रम. तर आपल्याला येतात ती म्हणल्यावर आपण ते सगळ्याला जाणं भाग आहे. का तर माझ्याशिवाय कुठं जायला येत नाही. मला जावं लागते कुठं जायचं म्हणलं तर. कोणाचं लग्न असो, कार्यक्रम असो, देवाचा असो, विधी असो, कोण एक्सपायर झालेला असो, कोणाचं काय असो, सगळीकडे मला जावंच लागते. कारण आपल्यासाठी लोक येते म्हणजे आपण बी जाणं भाग आहे. तर मित्रांनो म्हणलं व्हिडिओ काढावा वाटला म्हणून काढला. म्हणलं आवडला तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चालू आहे आता घराचं बी होईल. पाया खांद्यापासून तुम्हाला मी व्हिडिओ टाकेन. पत्र्याच्याच खोल्या बांधणार. मी काय स्लॅब बांधणार नाही. काय एवढी स्लॅब बांधायची आपली ऐपत नाही. पत्र्याच्याच 2 खोल्या आणि संडास बाथरूम असं नियोजन करायचं या. तर मग मित्रांनो काय अजून तुम्ही आणि व्हिडिओ आम्हाला नक्की सांगा की बाबा
योगेश भाऊ तुमचे व्हिडिओ आवडतात, कसा वाटला कसा नाही, कुठल्या भागातनं बघताय तुम्ही मला नक्की सांगा. कारण ताई दादांच्या बऱ्याच जणांची कमेंट येते, योगेश भाऊ तुम्ही रेसिपीचे व्हिडिओ टाकलं तरी बी आम्हाला आवडतात आणि कुठं शेतात रानात कुणाच्याकडे कार्यक्रमाला गेला तरी पण व्हिडिओ टाका, म्हणून मी व्हिडिओ काढतो. बाहेर गेले तरी पण व्हिडिओ काढतो. का तर ताई दादा म्हणतात तुम्ही योगेश भाऊ कुठेही बी जावा आणि तुम्ही व्हिडिओ आम्हाला टाका, काय तुमचे व्हिडिओ चांगला असतात, काय खराब व्हिडिओ नसतात. त्याच्यामुळं आलो म्हणलं रानातला मुद्दामच व्हिडिओ काढावा. आळूची पानं बघितली, लय मोठी मोठी पानं आहेत त्या आळूची. तर ही आंबा आहेत बघा, हे आपलं हे पाहुणं आहेत ना, आंबा ही खायला देते ती, शेंगा देते ती. मध्ये पण दिलं सामान एकदा आलतो तेव्हा. मग आपण कसं असतं जावं बी लागते प्रत्येकाच्या ठिकाणी. तर चला मित्रांनो, मग आमचा व्हिडिओ कसा वाटला, कुठल्या भागातून तुम्ही बघताय नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुमचा साथ प्रतिसाद असाच राहू द्या. आणि घरकुल बांधताना तुम्हाला मी पायाखांदीपासून व्हिडिओ टाकीन. आणि एक शेवटचा व्हिडिओ मी काढणार आहे, कारण आमच्या भाऊनं आता भाऊ तर काय नाहीत सांगायला, पण आईनं आणि चुलती आहेत आता दोघी जणी, 5 चुलत्यातनं तेवढीच राहिली, त्या दोघे चुलतीनं आमची आई. त्यांनी घर बांधताना काय त्यांच्या हाल अपेष्टा झाल्या, काय अपघात झाल्या हे सांगतील तुम्हाला. मी एक दिवशी काढेल त्यांचा व्हिडिओ घर पाडताना, त्यांनी कुठनं पाणी आणलं, कसं आणलं, काय बरंच सांगतात. लय दिवस झालं माझ्या जन्माच्या अगोदर घर बांधलेलं आहे ती माळवाद्याचं घर. तर करेन मग मित्रांनो. आणि तुम्ही कुठल्या भागातनं बघताय नक्की मला कमेंट करून सांगा. आणि काय चुकीचं माझ्याकडे अपशब्द जात असेल तरी तुमचाच लहान धाकटा भाऊ म्हणून माफी क्षमा असावी. आणि तुमचाच योगेश भाऊ, तुमचा साथ प्रतिसाद अशीच राहू द्या. मग चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ शेतातला कसा वाटला नक्की कमेंट्स. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओ. बाय.